नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकरता राज्य सरकारने नुकतीच प्राधिकरणाची स्थापना केली, पण या प्राधिकरणामध्ये केवळ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याने साधू महंतांनी नाराजी नोंदवली आहे। इतकंच नाही तर सरकारने त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकरता अद्यापपर्यंत स्वतंत्र निधीची घोषणा केली नाहीये। त्यामुळे कुंभमेळ्याची कामे इतक्या कमी कालावधीत होणार तरी कशी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। आपल्यासोबत सागरानंद महाराज आहेत। महाराज, कुंभमेळ्याचं प्राधिकरण झालेलं आहे। आपली मागणी होती की यामध्ये साधू महंतांचा सहभाग असावा। आता सहभाग झालेला नाहीये, नेमकी ही मागणी का होती आणि आता पुढची भूमिका आपली काय असणार आहे? सिंहस्थ प्राधिकरण जे स्थापन झालेलं आहे याच्यामध्ये साधूंचा सहभाग नाही आहे। आमची सुरुवातीलाच मागणी होती, कारण साधूचा सहभाग याच्याकरिता असावा की साधूंना अनेक कुंभ केलेले असतात आणि एक जागेवरचे नाही तर इतरत्र सर्व जागेवरचे 5-5, 6-6, 7-7 कुंभ केलेले असतात। त्यांना वेगळ्या वेगळ्या कुंभाचे वेगवेगळे अनुभव असतात, तर यांचा अनुभव हा उपयोगी पडत असतो। त्यामुळे साधूंना घेणं गरजेचं होतं। यांनी घेतलं नाही तर ठीक आहे, आम्ही याच्यापुढे शासनाकडे याचा पाठपुरावा मागणी करत राहू। आणि यात विशेष म्हणजे की अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्याला का घेतलं, कशासाठी घेतलं हे आमच्या कळण्याच्या पलीकडचा विषय आहे की अहिल्यानगरचा आणि कुंभाचा कुठेही काडीचा एक संबंध येत नाही आहे। आणि विभागीय आयुक्त असताना अहिल्यानगरचा जिल्हाधिकारी का असावा की ते असू नये, हे सुद्धा आमची त्याच्याबरोबर मागणी राहील। महाराज, प्राधिकरणामध्ये साधू महंतांना खरं तर मुख्यमंत्री नाशिकला आलेले होते, त्यावेळेला मागणी केली होती। म्हणजे नेमकं हे साधू महंतांना का टाळलं गेलं असं आपल्याला वाटतं? साधू महंतांना याच्यामुळे टाळलं, साधू महंतामुळे यांना काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे बहुतेक यांनी साधूंना टाळलं असावं। तर हरकत नाही, परंतु यांनी प्राधिकरण स्थापन केलं की हे एक स्वागताचा निर्णय आहे। याच्यापुढे आम्ही प्रयत्न करू, शासनाला वाटलं तर याच्या पुढे सहभाग करून घेतील। महाराज, एक महत्त्वाचा मुद्दा, आपण गेल्या वेळेला ज्या वेळेला मुख्यमंत्री आले त्या बैठकीत मागणी केलेली होती की नाशिकसाठी जो कुंभमेळा होतोय प्रयागराजच्या धर्तीवर एक स्वतंत्र निधी जो आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जाहीर करावा। मात्र अद्यापपर्यंत कुठलाही निधी जो आहे तो ना केंद्र सरकारने जाहीर केला आहे ना राज्य सरकारने जाहीर केला आहे। केवळ कामांना निधी अपूर्ण पडणार नाही असं मुख्यमंत्री सांगताय। तुम्ही समाधानी आहात त्यांच्या या वक्तव्यावर? नाही, निधी यांच्याकडे दिसतच नाही। समाधानी याच्यामुळे नाही की यांचे कामच जमिनीवर आणखीन दिसून नाही राहिले, हे दिसायला पाहिजे। त्यामुळे एक संभ्रम अवस्था आहे की शासनाकडे पैसाच उपलब्ध आहे की नाही। कुंभमेळ्यासाठी अद्याप तो कुठलाही ठोस निधी जो आहे तो सरकारकडनं दिला गेलेला नाही आहे। त्यामुळे कुंभमेळ्याच्या बाबतीत सरकार हलगर्जीपणा करतंय का, निष्काळजीपणा करतंय का, अशा प्रकारचे प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर, नाशिक।